अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात। कोर्टाच्या परवानगीनंतर बीडला आणलं जाणार। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, जयंत पाटलांच्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना उधाण। मुख्यमंत्री आणि जयंत पाटील यांच्याकडून नव्या बदलांच्या संकेताची चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटच्या अनुषंगाने दिल्लीमध्ये बैठक। बीडमधील मारहाणीच्या व्हिडिओचं सत्र अजूनही संपेना। धनंजय देशमुख यांचे साडू दादा खैणकरांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ समोर। पुण्यामधील सतीश वाघ यांचा काटा काढण्यासाठी जादूटोणाचा प्रयोग। आरोपपत्रामधून धक्कादायक माहिती समोर। अक्षय जावळकर मुख्य सूत्रधार, तर त्याला भरीस घालणारी मोहिनी वाघ असल्याचं समोर। सायन रुग्णालयात डॉक्टरांच्या भांडणात 87 वर्षीय रुग्णाचा अखेर मृत्यू। अत्यवस्थ रुग्ण 24 तास उपचाराविना स्वतः पडून। गंगेनंतर आता गोदावरीच्या पाण्यावरून वादंग। गोदावरीमधील पाणी पिण्यायोग्य, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा, तर पाणी पिण्यायोग्य नसल्याचं पुढारी न्यूजच्या रियालिटी चेकमधून उघड। धुलीवंदनासाठी प्रशासन अलर्ट मोडवर। पुण्यामध्ये उद्या मेट्रो सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद असणार। जळगावमध्ये बालकांना काही झाल्यास पालक जबाबदार, पोलिसांचा इशारा। हिंगोलीतील आखाडा बाळापूरमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये दगडफेक, अनेक जण जखमी। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। गाय आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांनी वाढ। 15 मार्चपासून राज्यामध्ये दुधाचे नवे दर लागू होणार। राज्यामध्ये आज होळी पूजन। कोकणामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला।